रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतात। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप। कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जातं। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांच्या घरी नितेश राणेंची भेट। भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटपाची गरज नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील, रवींद्र चव्हाणांशी माझे चांगले संबंध असल्यानं मला टार्गेट केलं। निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांचा आरोप। भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही, पैशाच्या भरोशावर राजकारण सुरू। विजय वडेट्टीवार यांची टीका। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीने असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल। बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत, शहांनी भेटीची वेळ न दिल्यास अजित पवारांविरोधात हायकोर्टात जाणार, दमानिया आक्रमक। अजित पवारांच्या बदनामीची दमानियांना सुपारी, दमानियांनी केलेले आरोप आजपर्यंत सिद्ध झाले नाही, सूरज चव्हाण यांचं दमानियांना उत्तर। 100 पोलीस माझ्या घरात घुसले, संतोष बांगरांचा दावा, तर दावा केलेले लोक प्रतिनिधींच्या घरी आम्ही गेलो नव्हतो, बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला। ज्याला माल कमवायचा आहे ते कल्याण करणार नाही, हिंगोलीच्या सभेतून नाव न घेता फडणवीसांचा बांगरांवर निशाणा। संतोष बांगरांनी 50 खोके घेतले, भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा दावा, लोक विसरले असतील तर त्यांना आठवण करून द्यावी लागते, मुटकुळेंचा टोला। शरद पवारांचा राम खाडेंना फोन, पवारांकडून खाडेंच्या तब्येतीची विचारपूस, फोनद्वारे घेतली हल्ल्याची माहिती। राम खाडेंनी सुरेश ढसांच्या विरोधातले घोटाळे बाहेर काढले, देवस्थान जमिनीचा घोटाळा बाहेर काढल्यानं माझ्या पतीवर हल्ला, राम खाडेंच्या पत्नी तुळसा खाडे यांचा आरोप। राम खाडे हल्ला प्रकरणात जी चौकशी करायची आहे ती करा, पण बिनबुडाचे आरोप करू नका, सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,500ची वाढ। सोनं 1,29,574 रुपये प्रतितोळा, तर चांदी 1,70,980 रुपयांवर। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळले। विक्री झालेला आणि विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल 1,000 रुपये अनुदानाची मागणी। शेख हसीना यांना दुसरा मोठा धक्का, फाशीच्या शिक्षेनंतर आता शेख हसीना यांना 21 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा। पाकिस्तानात आणीबाणी लागण्याची शक्यता, इम्रान खान यांना भेटून न दिल्यानं खैबरचे सीएम आक्रमक, तर इम्रान खानला जेलमध्ये मारल्याचा अफगाणी मीडियाचा दावा, अद्याला जेलने फेटाळला।